लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे लातूर येथून। लातूर शहरामध्ये महात्मा गांधी चौक येथे लातूर येथे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन करून बुद्धगया येथील महाबोधी विहारासाठी लागू झालेला ॲक्ट 1949 रद्द करण्यात यावा, तसेच बौद्धांची विरासत बौद्धांना मिळण्यासाठी बुद्धगया येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थन देण्यासाठी 3 दिवसीय साखळी उपोषण धरणे आंदोलन सुरू आहे। यावेळी ॲक्ट 1949 रद्द करून नवीन कायदा बनवण्यात यावा आणि महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी लातूर शहरातील प्रमुख उपस्थिती भिकू पयानंद थेरो, भिकू विनय थेरो, भिकू नागसेन बोधी थेरो, धम्मासार भत्ते यांनी बुद्ध वंदना आणि त्रिशरण घेऊन या 3 दिवसीय धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। यावेळी भिकू संघाच्या वतीने ही मागणी करण्यात आली। या धरणे आंदोलनामध्ये लातूर शहरातील सर्व बौद्ध समाज आणि पॅन्थर नेते, अनेक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेक पॅन्थर नेत्यांनी आपापले विचार भाषणात मांडले आणि या आंदोलनामध्ये डॉक्टर, वकील, प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, माजी नगरसेवक आणि अनेक अधिकारी वर्ग तसेच दलित बांधव या धरणे आंदोलनात उपस्थित होते। आघाडीवर राहावं आणि कार्य करावं आणि आता ही लढाई न संपणारी लढाई आहे। बनते या 3 दिवस सांगितलं, साखळी उपोषण महिनाभर राहू द्या, साखळी आंदोलन होऊ द्या, दररोज 10, 5, 25 माणसं बसू द्या आणि सबंध 3 दिवसाच्या ऐवजी 1 महिनाभर जरी आंदोलन चालू राहिलं तरी सातत्यानं हा संदेश लातूर जिल्ह्यातून महाराष्ट्राला गेल्याशिवाय राहणार नाही, महाराष्ट्रातून दिल्लीच्या तख्तावर बिहारपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही। यासाठी सबंध समाज प्रत्येक मोहल्ल्यामध्ये आपल्या सर्वत्र आंदोलनामध्ये, मेळाव्यामध्ये, धम्म परिषदेमध्ये साथ देतोय आणि ह्याही आंदोलनामध्ये निश्चितपणाने आघाडीवर राहून साथ दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी बोलतोय। आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी आता सतर्क राहणं हे अत्यंत आवश्यक आहे। फक्त ह्या आंदोलनावर न थांबता प्रचंड अशा मोर्चाचं आंदोलन, प्रत्येक प्रचंड अशा धरणे आंदोलन, विविध आंदोलनाच्या माध्यमातून सातत्यानं महिनाभर वेगवेगळ्या भावना या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी, माझी चीड व्यक्त करण्यासाठी, माझ्यातला जो चिंगार आहे, माझ्यातली जी तळमळ आहे ही आपल्या समोर व्यक्त करण्यासाठी जर नरेंद्र मोदी आपण देशाचे पंतप्रधान आहात, 30 दिवसाच्या आत जर आपण महाबोधी विद्यालयाच्या संबंधामध्ये निर्णय नाही घेतला आणि तो संदेश जर तुमच्या युगीला नाही पाठवला तर आमचा बौद्ध समाज हा तुमच्या मंत्र्या संत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, एवढी या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद। महाबोधी बुद्धविहार कायदा 1949 रद्द करा ही एक मुख्य मागणी आपली आहे। दुसरी मागणी आपली आहे की महाबोधी बुद्धविहारावर जो ब्राह्मणशाहीचा ताबा, 4 ब्राह्मण तिथं विश्वस्त आहेत, त्यांचा तो ताबा हटवावा आणि पूर्णपणाने ते महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं, या 2 मागण्या आहेत। या 2 मागण्या कशा कुणापर्यंत न्यायच्यात? अगोदर साधूभावानं सांगितलं की खासदार आमदारांना घेराव घातला पाहिजे आणि आपलं म्हणणं त्यांना कळायला पाहिजे। या 2 विषयावर काय करता येईल त्या संबंधाला मनोगत आपलं मांडावं। 3 दिवसाचं धरणं आंदोलन एका दिवसाच्या बैठकीमध्ये ठरवलेलं आहे। आंदोलनाचे टप्पे पुढच्या काळामध्ये निश्चितपणे ठरणार आहेत आणि म्हणून हे आंदोलन वाढवण्यासाठी सगळ्यांनी सहभाग देणं महत्वाचं आहे आणि म्हणून यानंतर माजी नगराध्यक्ष लक्ष्मणरावजी कांबळे आणि हे आंदोलन आजपासून सुरुवात नाही, 18व्या शतकापासून या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे आणि आज त्या आंदोलनाला यश आले नाही। याचे कारणही आपल्याला शोधावे लागतील, कारण आंदोलन सुरू झालं आणि आंदोलन संपलं
म्हणून त्याला यश येणार नाही. जोपर्यंत आपल्याला यश येत नाही तोपर्यंत आपल्याला आंदोलन चालू ठेवावं लागतं. आणि हे आंदोलन चालू ठेवण्यासाठी सतत आपल्याला काम करावं लागतं. हे आंदोलन एकट्या दुकट्याचं नसून या आंदोलनामध्ये सर्व बौद्ध समाजाचा आणि बौद्धांच्या विचाराला मानणाऱ्या माणसाचा पाठिंबा पाहिजे. आज लातूरमध्ये पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. आणि ही सुरुवात असून जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही, जोपर्यंत बुद्धविहार मुक्त होत नाही, तोपर्यंत आपल्याला लढा चालू ठेवावा लागणार आहे. आज जरी या आंदोलनाची सुरुवात असेल ही मोठ्या प्रमाणे यामध्ये सहभाग होण्याची गरज आहे. त्यासाठी याची आपल्याला जाहिरात करावी लागते, परंतु त्या प्रमाणात झाली नाही. परंतु आजचा हा पहिला दिवस असल्यामुळे आंदोलनामध्ये आलेल्या सर्व माझ्या भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम. आपल्या लातूर शहरामध्ये ज्यांनी आपल्या सर्व प्रभागामध्ये भिक्खू महाथेरो यांच्या माध्यमातून सर्वांना प्रत्येक वेळेस कोणतीही घटना असो त्यावेळेस आपल्याला महाथेरो भिक्खू पयानंद आणि सर्वांना एकत्र करून प्रत्येक आंदोलन असेल, घटना असेल, यामध्ये आपण सर्वात अगोदर आपले सर्व कामे सोडून आपण उपस्थित राहिलात. मित्रांनो, हा भारत देश हा बुद्धांचा देश आहे. राजांचे राजे अशोक राजे ज्यांच्या नावावर या देशाची सातबारा आहे, अशा देशामध्ये बुद्धांचं नामोनिशान मिटवण्याचं जे षडयंत्र करणारे हे जे देशद्रोही आहेत, या देशद्रोहींच्या विरोधामध्ये आजचं आपलं हे आंदोलन आहे. आणि हे आंदोलन वारंवार आपल्याला करणं गरजेचं आहे. एक वेळ होती, एक काळ होता, भीमाखोरे गावामध्ये जी घटना घडली त्यावेळेस सिद्धनाथ सर्वांच्या अगोदर समोर आले. तरी सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणी ऐकण्यास तयार नव्हते. तसं आपण सर्वांनी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या लातूरमध्ये प्रत्येकाने आता सिद्धनाथ होण्याची गरज आलेली आहे. कारण या देशामध्ये जो जातपात भेदभाव हे करणारा जो केंद्र सरकार आणि त्याचे हे रंगपिंगा यांच्या विरोधामध्ये हे सर्व देश एकवटले, तरी हे गुन्ह्यावर गुन्हा, घटनेवर घटना करत आहेत. याच्याबद्दल आपण सर्व देशातील सर्व भीमसैनिकांनी आता एका जागी संघटित होण्याची गरज आहे. म्हणून महाबोधी विहार, मुक्ती आंदोलन, बुद्धगया याबाबत आपल्या लातूर जिल्ह्यामधून, शहरामधून तर बरेच आलेले आहेत, परंतु जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातून सुद्धा या मुक्ती आंदोलन, बुद्धगया या 3 दिवसाच्या धरणे आंदोलनामध्ये आपण सर्वांनी आलं पाहिजे. मित्रांनो, आपण प्रत्येक गोष्ट प्रेस मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून बघतोय. प्रत्येक घटनेमागे यांचं राजकीय षडयंत्र सुरू आहे.
स्थळ असलेले बौद्ध महापुरातन अशा सर्व इमारती, अशा जुन्या संग्रहालय हे तोडण्याचं काम जर हे करत असतील, अशा देशद्रोहांच्या विरोधामध्ये आपण सर्वांनी एकवटलं पाहिजे. तेच आज गांधी चौक या जागी आपलं 3 दिवसीय धरणे आंदोलन सुरू आहे आणि लातूर जिल्ह्याचा जो पुढाकार भिक्खू महादेव, भिक्खू महापरानंद थोरो, भिक्खू नाथसेन बोधी थोरो, भिक्खू सुमेराम सेन, भिक्खू धम्मासार थोरो, भंते बुद्धशील व भिक्खू संघ या मी सर्वांचं मी लाख आभार व्यक्त करतो की आपण लातूर शहरामध्ये आमच्यासाठी प्रत्येक घटनेमध्ये आपण सर्वांच्या पुढे येऊन आपण पुढाकार घेता आणि आमच्या सर्वांना या लातूर जिल्ह्यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करता. लातूर जिल्ह्यामध्ये तमाम भीमसैनिक आणि सर्व नागरिकांना विनंती आहे, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बुद्धगया हे फक्त तुमचं आमचं सगळ्यांचाच विषय आहे आणि हे एक असे इमारती, असे बुद्धांचे नेम शेष करण्याचा यांचा प्रयत्न आपण हाणून पाडणं हे गरजेचं आहे. म्हणून आपण लातूर शहरातील प्रत्येक प्रभागातून या 3 दिवसीय धरणे आंदोलन आपण सर्वांनी या जागी आपण आलं पाहिजे आणि या आंदोलनाला जसं आपल्याला मोठं करता येईल या आंदोलनाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे, परंतु आपल्यापाशी या आंदोलनाला उशीर झालेली आहे. तरीही देर आहे दुरुस्त, परंतु आपण सर्वांनी या 3 दिवसाच्या धरणे आंदोलनामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहून या धरणे आंदोलनाचे शोभा वाढवावी एवढंच बोलतो. जय भीम, जय भीम, जय हिंद. लोकशाहीचा बुलंद आवाज. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शहर प्रतिनिधी हातिम शेख सोबत कॅमेरामन रितेश गिलचे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.